भारतभर खूप प्रसिद्ध आहे. अगदी सगळीकडून लोक आपल्या सोलापुरात येतात वैद्यकीय सेवा घेण्यासाठी. इथले डॉक्टर, इथल्या वैद्यकीय सेवा या खूप व्यवस्थित, खूप सिस्टमॅटिक असतात असं म्हटलं जातं. आणि याच संदर्भात आपण डॉक्टर या मुलाखतीत वेगवेगळ्या डॉक्टरांच्या मुलाखती घेतो आणि जाणून घेतो की नक्की त्यांनी सोलापुरात त्यांच्या या डॉक्टरचा प्रवास कसा सुरू केला आणि आतापर्यंत नक्की काय काय चालू आहे. आणि याच संदर्भात आज आपण मुलाखत घ्यायला आलेलो आहोत सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर योगेश राठोड यांची. सर, आपलं डॉक्टर या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. सरांबद्दल सुरुवातीला सांगायचं म्हटलं तर कोविडचा काळ हा खूप डेंजर होता असं म्हटलं जातं आणि याच मध्ये एकदम 24 तास अगर कुणी सगळ्यांसाठी धावपळ केली असेल, अगर सगळ्यांसाठी ज्यांनी धावपळ केली असेल असे योगेश सर असं म्हटलं जातं. सर, आम्ही खूप बातम्या तुमच्या पाहिल्या, खूप गोष्टी तुमच्या ऐकल्या या कोविडच्या काळात की तुम्ही 24 तास रुग्णांसाठी धावपळ करत होतात, हे सगळं करत होतात. तर आपण ही मुलाखत सुरू करायच्या ऐवजी थोडंसं तुमचं ऐकून घेऊयात की नक्की तुमचा हा प्रवास, तुमचं शिक्षण आणि आतापर्यंत आधार हॉस्पिटल हे सगळं कसं सुरू झालं. नमस्कार, मी डॉक्टर योगेश राठोड. मी बेसिकली सोलापूरचंच आहे आणि माझं MBBS हे सोलापूरच्या वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये झालेलं आहे. 2003 बॅचमध्ये सुरुवात केली, 2008मध्ये फिनिश केलं आणि आफ्टर दॅट इंटर्नशिपसाठी मी BJ मेडिकल कॉलेजला गेलो. तिकडून सुरुवातीला जशी इच्छा होती आणि वडिलांचे जसे आदेश होते की मी UPSC प्रिपेअर करावं आणि UPSCमध्ये सीट क्रॅक करावी, तशी केली. तसं 5 वेळा UPSC पास झालेलो आहे आणि 5 वेळा UPSCचा जॉबही मला भेटलेला आहे. पण तो न करता फायनली हे डिसाईड केलं की मी PGच करावं. म्हणून 2012-2013मध्ये मी PGसाठी ॲडमिशन घेतलं KEM हॉस्पिटल मुंबई येथे. तिथे सेंट GS मेडिकल कॉलेजमध्ये MD ॲनेस्थेशिओलॉजी घेतलं. MD ॲनेस्थेशिओलॉजी करून सुपर स्पेशालिटी करण्यासाठी मी CMC वेल्लोरला पोस्ट डॉक्टरल फेलोशिप इन क्रिटिकल केअर मेडिसिन करण्यासाठी तिकडे गेलो. तिकडेच मी माझे मेडिसिन रोटेशन, क्रिटिकल केअर मेडिसिन रोटेशन, इन्फेक्शियस डिसीजेस रोटेशन हे सगळ्या गोष्टी फिनिश केल्या. आणि तेवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय एज्युकेशनसुद्धा घेण्यासाठी मला तिकडेच वाव भेटला. त्यामुळे मी युरोपियन डिप्लोमाही तिकडेच फिनिश केला आणि अतिशय ॲडव्हान्स्ड प्रकारचा लाईफ सपोर्ट आणि अतिशय ॲडव्हान्स्ड प्रकारच्या गोष्टी शिकण्यासाठी मी बाहेर देशातही जाऊन आलो. आणि ते सगळं फिनिश केल्यानंतर मला इकडच्या एका नामवंत हॉस्पिटलने इथे सोलापूरला येऊन काम करण्याची संधी दिली आणि मी इथे ऑक्टोबर 2018मध्ये इथे येऊन सोलापुरात रुजू झालो. सुरुवातीमध्ये मी ICU आणि मेडिसिनचा विभाग तिकडे त्या नामवंत हॉस्पिटलमध्ये सांभाळत होतो. 1.5 वर्ष तिकडे काम केलं आणि त्या दरम्यानच हा कोविडचा हा जो एरा आहे तो स्टार्ट झाला. अराउंड डिसेंबर 2019मध्ये आपल्याला चायनामधून डिस्टर्बन्सेस येतच होते की कोविडचा व्हायरस येतोय आणि आपल्याकडे तो फेब्रुवारीमध्ये दाखल झाला आणि मी फेब्रुवारी 2020 पासून कोविडमध्ये काम करतो. तर सोलापुरात सर्वप्रथम कोविडचे पेशंट्स वगैरे घ्यायला मीच सुरुवात केली आणि फ्रॉम दॅट पॉईंट आय हॅव स्टार्टेड टू वर्क हिअर आणि इथे करतोय काम मी सोलापुरात. क्या बात आहे. आणि असं म्हणतात की माणसातलं चालतं बोलतं ईश्वर म्हणजे डॉक्टर असतं आणि अशा डॉक्टरांची मुलाखत घ्यायला खरंच आम्हाला खूप भारी वाटतं. आणि तुम्ही इतका भारी तुमचा जो प्रवास सांगितलाय, तेव्हा सुरुवातीला आधार या हॉस्पिटलची सुरुवात कशी झाली, ज्याप्रमाणे तुम्ही कोविड पेशंट्सला ट्रीट करायला सुरू केलं आणि जस्ट मंथ झालं की आपल्या आधार हॉस्पिटलची सुद्धा सुरुवात झाली. आपण आधार हॉस्पिटलबद्दल थोडंसं सांगावं. आधारची संकल्पना फार पूर्वीपासून डोक्यात होती. असं एक युनिट जिथे एकदम ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट आणि ॲडव्हान्स्ड ICU प्रॅक्टिसेस करता यावे असं सोलापुरात एक युनिट स्टार्ट करण्याची इच्छा होती. माझे अगदी खास मित्र डॉक्टर नील रोहित पैके यांच्यासोबत ही संकल्पना फार दिवसांपासून डोक्यात होती आणि त्याचे विचारही फार सुरू होते सुरुवातीपासूनच. तर या संकल्पनेला अंमलात आणण्यासाठी आम्ही दोघांनी पूर्ण फर्स्ट वेव्हच्या प्रिपरेशननंतर आम्ही हे डिसाईड केलं की फर्स्ट वेव्हमध्ये जी भरपूर मनुष्यहानी झाली, ज्यांना ॲडिक्वेट बेड्स भेटले नाहीत किंवा ॲडिक्वेट ऑक्सिजन बेड्स भेटले नाहीत किंवा ज्यांना प्रॉपर ICU केअर भेटली नाही, त्यानंतरनं आम्ही डिसाईड केलं की सेकंड वेव्हमध्ये या गोष्टी होऊ द्यायच्या नाहीत आणि सेकंड वेव्हमध्येच आम्ही या गोष्टीचं प्रिपरेशन वगैरे करायला चालू केलं. आणि सेकंड वेव्हमध्ये आम्हाला कळून चुकलं की ॲक्च्युली जेवढा आम्ही विचार करत होतो की एवढ्या बेड्सची गरज पडणार आहे, त्याहीपेक्षा जास्त ॲडव्हान्स्ड केअरची आपल्याला गरज पडणार आहे. कारण पुण्या मुंबईला जाणारा लोंढा अजूनही मोठाच होता.
पुण्या मुंबईला जाणारे पेशंट्स ज्यांना ॲडव्हान्स लाईफ सपोर्टची गरज पडत होती त्यांना त्यांच्यासाठी काही स्पेशल करण्याची गरज होती. त्यासाठी आम्ही हे असं एक अद्ययावत सेंटर स्टार्ट करण्याची इच्छा ठेवली होती आणि आम्ही ते अथक प्रयत्नानंतर पूर्ण तयार केलेलं आहे. क्या बात आहे. आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा म्हणजे खूप साऱ्या गोष्टींसाठी इथे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही आहे किंवा सुविधा उपलब्ध नाही म्हणून नेहमी आपल्याला मुंबई किंवा जिथे चांगले हॉस्पिटल्स किंवा सगळ्या सुविधा असतील तिथे जावं लागतं. पण आता जर आपण हे आधार हॉस्पिटल बघितलं रेल्वे लाईन्स जवळ, तर इथे प्रत्येक प्रकारचं सोयी सुविधा आपल्याला भेटते, प्रत्येक प्रकारची सेवा भेटते, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि सुपर स्पेशालिस्ट इथे डॉक्टर्स आहेत. तेव्हा हे सगळं चालू असताना मेन महत्त्वाचा मुद्दा असा की ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की खूप मनुष्यहानी झाली, तर आपण कोविडबद्दल थोडंसं बोलूयात की मनुष्यहानी होताना लोकांना दोन संभ्रम असे होते की हे सगळं एकतर डॉक्टर खोटं बोलतायत की म्हणजे फक्त त्यांना पेशंट्स ॲडमिट करून घ्यायचे, हा त्यांचा फायदा, आणि दुसरीकडे असं होत होतं की लोकांना कोविड होणार याचीच भीती खूप जास्त होती. तर या गोष्टींवरती काय बोलता तुम्ही? सुरुवातीला आपण जसं पाहिलं की कोविडचं ॲक्सेप्टन्स, कोविड ह्या आजाराचं ॲक्सेप्टन्सच फार कमी होतं. प्रत्येकाला याच्यावर विश्वास नव्हता की असा कोणताही आजार असू शकतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी करू शकतो किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रास करू शकतो. त्याला आम्ही M&M म्हणतो, म्हणजे मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी. त्याचा अर्थ मनुष्यहानी आणि जीवितहानी या दोन्ही गोष्टी होतात. तर आपण जसं की पाहतोय की फर्स्ट वेव्ह जी आपल्याकडे सोलापुरात एप्रिलपासून स्टार्ट झाली, महाराष्ट्रात मे बी मार्चपासून स्टार्ट झाली, मार्च 2020 पासून आपण पाहिलं की भरपूर अथक म्हणजे अगदी भरपूर मनुष्यहानी झाली. आणि याचं ॲक्सेप्टन्स तेव्हाच आलं जेव्हा प्रत्येकाने जेव्हा आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या आसपासचा एखादा पेशंट पाहिला, त्याच्यानंतर लोकांमध्ये ॲक्सेप्टन्स आला आणि लोकांनी याच्यावर उपाययोजना वगैरे करण्याचे ठरवले. त्यानंतर गव्हर्नमेंटनेही भरपूर प्रयत्न करून लोकांमध्ये अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर सोलापुराची एक खासियत म्हणताना प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी प्रचंड काम केलेलं आहे आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी गव्हर्नमेंटला कॉम्प्लिमेंट करून एकदम छान असं काम केलेलं आहे. तर आपण ते पाहिल्यानंतर आता जेवढा ॲक्सेप्टन्स आहे कोविडचा, आता जेवढी अवेअरनेस आहे, त्याच्याने अगदीच बरं वाटतं की सोलापूर हे आता लीडिंग पद्धतीने एक मेडिकल टुरिझम आणि मेडिकल हब म्हणून काम करत आहे आणि बऱ्यापैकी छान रिस्पॉन्सही येतोय. हा छान रिस्पॉन्स जरी पाहिला डॉक्टर, तरी कालच्या आलेल्या न्यूज अनुसार 11 जिल्हे बंद आहेत आणि त्यात सोलापूर सुद्धा आहे. तर इथल्या लोकांना खरं काय महत्त्वाचं आहे की काय आपण कोविडमध्ये केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सगळं जनरली सगळ्यांना माहिती आहे. पण देन टू याच्या आतमध्ये लोकांना खूप डॅलिमा आहे की थर्ड वेव्ह एक्झॅक्टली काय आहे किंवा नक्की कोविडमध्ये काय होऊ शकतं याच्या पुढे जाऊन. तर तो डॅलिमा जर तुम्ही थोडा क्लिअर करण्याचा प्रयत्न केला तर. जसं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने या व्हायरसचं नाव COVID-19 ठेवलं, म्हणजे 2019 चायनामध्ये सापडलं आणि त्याचं नाव COVID-19 हे ठेवण्यात आलं, कोरोना व्हायरल डिसीज म्हणून COVID-19. आता जसं जसं या डिसीजचं प्रोग्रेशन होतंय, जसा जसा वेळ पास होत जातोय, तशा तशा सिच्युएशनमध्ये या व्हायरसमध्ये स्ट्रक्चरल चेंजेस होत जातात. स्ट्रक्चरल चेंजेस किंवा म्युटेशन असा हा शब्द आपण वापरू शकतो. आणि या चेंजेसमुळे आपल्याला एक गोष्ट कळून येते की ज्या माणसाला अगोदर आजार झालेला आहे किंवा ज्या माणसाला बिलकुलच आजार झालेला नाही, त्याच्यामुळे ही माणसं प्रोन होतात किंवा या माणसांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. आता नॉर्म्स कोणते फॉलो करायचे किंवा थर्ड वेव्ह कशी येणार, कोणत्या व्हायरसमुळे येणार, या सगळ्या गोष्टींबद्दल अगदी भरपूर मीडियामध्ये आणि सगळ्या ठिकाणी न्यूज पसरलेलेच आहेत. पण जसं की आपण ऐकलेलंच आहे की डेल्टा प्लस व्हेरियंट, जो डेल्टा व्हेरियंट इंडियामध्ये अगोदर म्हणला जात होता की हा डेल्टा व्हेरियंट इंडियन व्हेरियंट आहे, तर त्याच्यामध्येही काही स्ट्रक्चरल चेंजेस आणि म्युटेशन झाले आणि डेल्टा प्लस व्हेरियंट हा प्रोबेबली जो UKचा व्हेरियंट आहे तोच प्रोबेबली आपल्याकडे थर्ड वेव्ह कॉज करू शकतो किंवा डेल्टा प्लस व्हेरियंट हा आपल्याकडे कॉज करू शकतो असं म्हणू शकतो आपण. हा जो डेल्टा प्लस व्हेरियंट आहे याची टिपिकॅलिटी म्हणजे काय की इन्फेक्शन जे असतील ते माइल्ड, म्हणजे एकदम त्यांचं जे गंभीरतेचं स्वरूप असेल ते माइल्ड किंवा कमी असणार आहे. हॉस्पिटलायझेशन रेट्स कमी असणार आहेत, पण मॅक्सिमम लोक आजारी होणार आहेत. मॅक्सिमम लोकांना हा आजार होणारच आहे. ज्यांचं वॅक्सिनेशन नाही झालेलं त्यांना हे होणारच आहे. तर मग आता तुम्ही जसं विचारलं मला की याच्यासाठी आपण काय काय करू शकतो. एक तर पॅन सिटी किंवा पॅन एरिया आपण एक छान वॅक्सिनेशन प्रोग्राम राबवू शकतो. जेवढ्याच लवकर स्वतःला पहिला आणि दुसरा डोस घेऊ शकतो ते घ्यायला हवं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं जे नॉर्म्स आपण सुरुवातीलाही सांगत होतो की सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणं आणि शरीराची स्वच्छता चांगल्या प्रमाणे सांभाळणं या 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 गोष्टी अजूनसुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि ते अजूनसुद्धा जसं म्हणू शकतो की आपण एक एव्हरग्रीनच राहणार आहेत. त्या गोष्टी नेहमीच इम्पॉर्टंट राहणार आहे. आपण सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्सही फॉलो करायला हवेत, अननेसेसरी गॅदरिंग नाही करायला हवं, आपण मास्कही वापरायला हवं, एकमेकांशी बोलताना एक प्रॉपर डिस्टन्स ठेवायला हवं आणि शारीरिक स्वच्छता आणि आजारी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इमिजिएटली डॉक्टरला कॉन्टॅक्ट करायला हवं. अगदीच. आणि ज्याप्रमाणे आजकाल कोविडमुळे हॉस्पिटलला जायला सगळे खूप घाबरतात, त्यामुळे डॉक्टरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की अगदी काही छोटासा जरी आजार असेल तर पहिल्या डॉक्टरांकडून कन्सल्ट करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यानंतर आपण थोडंसं फोकस आता आधारवर करूयात. ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की इकडे मल्टी स्पेशालिटी सर्व्हिसेस मिळतात, तर एक्झॅक्टली आधारमध्ये काय काय सर्व्हिसेस आहेत, काय काय सेवा उपलब्ध आहेत? जसं आधारचा कन्सेप्ट मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, आधारमध्ये ॲडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट किंवा ज्या गोष्टी एखाद्या नॉर्मल हॉस्पिटलमध्ये मॅनेज होऊ शकत नाहीत, त्या म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला इझिली भेटू शकत नाहीत किंवा ॲक्सेस होऊ शकत नाहीत, ज्याला सुपर स्पेशालिटी प्रॅक्टिसेस म्हणतात की प्रत्येक ऑर्गनला ज्याला ज्या गोष्टीला सपोर्ट लागू शकतो अशा गोष्टी आपण इथे अवेलेबल केल्या आहेत. सो बेसिकली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा इथे भरपूर वापर करण्यात आलेला आहे. ज्या पेशंटला किडनीचा सपोर्ट लागतो त्यांच्यासाठी डायलिसिस, ज्या पेशंटला व्हेंटिलेटरचा सपोर्ट लागतो त्यांच्यासाठी ॲडव्हान्स व्हेंटिलेटर्स, ज्या पेशंट्सना आतड्याचे किंवा लिव्हरचे रोग आहे त्यांच्यासाठी एंडोस्कोपी किंवा त्याच्याही पुढचे टेक्निक्स आणि टेक्नॉलॉजी वापरली जाते. ज्या पेशंटला लंग्सच्या पेशंटना जसा सपोर्ट लागतो बायपॅपचा म्हणा किंवा स्लीप स्टडीचा म्हणा किंवा ब्रॉन्कोस्कोपीचा, या सगळ्या गोष्टी इथे होतात. म्हणजे अगदी दुर्बिणीने प्रत्येक ऑर्गन तपासला जाऊ शकतो अशा प्रकारे आपण इथे गोष्टी करतो. आणि दुसरी गोष्ट, लवकरात लवकर रोग निदान करण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या पेशंट्सना युजली असं सजेस्ट केलं जातं की तुम्ही पुण्या मुंबईला जावा, याच्या पुढे ही ट्रीटमेंट करण्याची गरज लागू शकते, ह्या गोष्टी करण्याची गरज लागू शकते, तिथे आपण अवॉइड करून ज्यांना ICUचा सपोर्ट लागणार आहे, ज्यांना हाय डिपेंडन्सी युनिटचा सपोर्ट लागणार आहे, ज्यांना किडनी किंवा लिव्हर किंवा आतड्यांचा किंवा बाकी कोणत्याही ऑर्गनचा त्रास असेल अशा पेशंटसाठी आपण एक अंडर वन रूफ एक सिस्टम, एक हॉस्पिटल डेव्हलप केलेलं आहे जे आपण इथे आधार सुपर स्पेशालिटी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून या पर्टिक्युलर हॉस्पिटलला संबोधतोय सध्या. क्या बात आहे. म्हणजे आता आपल्याला पुणे मुंबईला जा असं म्हणण्याची गरज पडणार नाही. काहीही मल्टी स्पेशालिटी सर्व्हिसेस हव्या असतील तर आधार हॉस्पिटलला जा असं म्हणावं लागेल. तर खरंच PR न्यूज आणि अख्ख्या सोलापूरकरांकडून आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, कारण सोलापूर स्मार्ट सिटीकडे जेव्हा वळतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याकडे येणं खूप महत्त्वाचं आहे. एकूण इथे काय होणार, सेवा तर उपलब्ध होतील, त्याचप्रमाणे रोजगार सुद्धा इथल्या युवकांना उपलब्ध होतील. त्यामुळे खरंच खूप ग्रेट काम केलं तुम्ही. आणि ज्याप्रमाणे आपण म्हणालात की आधार हे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तर इकडे किती मल्टी स्पेशालिस्ट आहे, एक म्हणजे कोणते डॉक्टर असतात, काय काय स्टाफ आहे तुमच्याकडे? आपल्याकडे सगळेच सुपर स्पेशलिस्ट आहेत. प्रायमरीली म्हणजे शरीरात ज्याप्रमाणे ऑर्गन सिस्टम्स आहेत त्या ऑर्गन सिस्टम्सनुसार सुपर स्पेशालिटी ब्रँच डेव्हलप होते. त्याप्रमाणे आपल्याकडे प्रत्येक स्पेशालिटी आणि प्रत्येक स्पेसिफिक ऑर्गनचे स्पेशलिस्ट आहेत. तर किडनीसाठी डॉक्टर नील रोहित पैके हे कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आहेत. आतड्यांसाठी आणि लिव्हरसाठी डॉक्टर गुरुप्रसाद पडसलगी आहेत. किडनीचेच सर्जरी आणि मूत्र रोग आणि याची सर्जरी करणारे डॉक्टर हेमंत देशपांडे आहेत. आपल्याकडे प्रत्येक ऑर्गनसाठी प्रत्येक सुपर स्पेशलिस्ट आहेत. हार्टसाठी डॉक्टर सुनील शेवाळे आणि ब्रेनसाठी डॉक्टर अमर विभूते, डॉक्टर नागेश पारेकर, डॉक्टर निखिल नवले, डॉक्टर आशिष भोतळा, हे सगळेजण आपल्याला ऑन कॉल बेसिसवर पाहतात आपले पेशंट्स. अच्छा, क्या बात आहे. म्हणजे सगळा टॅलेंट भरभरून आपल्या आधार हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की ते ICU केअर सेवा वगैरे उपलब्ध असतात, तेव्हा पेशंट्सला एक खूप भीती असते. ICU म्हटलं की डेंजर, धक्का लागला असं म्हटलं जातं. तर तुम्ही काय सांगताल की ICU केअर एक्झॅक्टली काय असते, कशी असते? ICU ही स्वतः एक सुपर स्पेशालिटी ब्रँच आहे आणि सोलापुरात काहीच सुपर स्पेशलिस्ट आहेत या फील्डमध्ये. जागोजागी आपण जे ICU आणि ज्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत तिथे त्या सगळ्या ठिकाणी ज्या स्पेशलिस्टची गरज लागते त्यांना ICU तज्ज्ञ किंवा अतिदक्षता विभाग तज्ज्ञ असं म्हणू शकतो. किंवा जो नॉर्मल शब्द या कोविडच्या काळात फार प्रचलित झाला, इंटेन्सिव्हिस्ट. तर आय एम दॅट कन्सल्टंट इंटेन्सिव्हिस्ट
आणि माझी ही प्रॅक्टिस ही सुपर स्पेशालिटी प्रॅक्टिस आहे. आपण या स्पेसिफिक नावाला जसं अनुसरून तसं त्याप्रमाणे ICU म्हणजे ICU स्टँड्स फॉर इंटेन्सिव्ह केअर युनिट. इंटेन्सिव्ह म्हणताना एकदम अतिदक्षता, प्रत्येक बाबी त्या ज्या चेक केल्या जातात, प्रत्येक बाबीला ज्याला सपोर्ट लागतो, प्रत्येक व्हायटल सिस्टमला जो सपोर्ट लागतो तो ICUमध्ये दिला जातो. जर हार्टला सपोर्ट देण्याची गरज लागेल तर हार्टचा जो सपोर्ट असतो त्याच्यासाठी ICU वापरला जातो. किंवा म्हणजे ज्याचा BP कमी झाला आहे, ज्याचा हार्ट रेट कमी झाला आहे, ज्याचा हार्ट रेट जास्त झाला, ज्याचा BP जास्त झाला आहे, यांच्यासाठी आपण ICUचा सपोर्ट देतो. ज्यांना ॲडिक्वेट ऑक्सिजनेशन किंवा ज्यांच्या शरीरात ऑक्सिजन सॅच्युरेशन ॲडिक्वेटली मेंटेन करत नाही अशा लोकांसाठी, ज्यांना बायपॅप लावण्याची किंवा व्हेंटिलेटर लावण्याची गरज लागते अशा पेशंटसाठी आपण ICU सपोर्ट देतो. त्याच्याही पुढे ज्यांचे लंग्स फारच खराब झालेले आहेत त्यांना बाहेरून ऑक्सिजन देण्यासाठी जी ECMO नावाची सिस्टीम आहे, ती ECMO नावाची सिस्टीम फक्त सोलापुरात आधारने डेव्हलप करण्यासाठी ठाण मांडलेलं आहे आणि आधार फक्त ती सर्वप्रथम सोलापुरात आणत आहे. त्यानंतर अगदी पुढची गोष्ट म्हटलं तर जे पेशंट फारच क्रिटिकली इल असतात, जे फारच क्रिटिकल असतात अशा ज्या पेशंटसाठी जे एक्सटेन्सिव्ह स्लो प्रकारचं डायलिसिस लागतं ते डॉक्टर नील रोहित पैके हे सर्वप्रथम सोलापुरात आणतात, ज्यांना स्लेट डायलिसिस म्हणतो. अशा प्रकारची मशीन सर्वप्रथम सोलापुरात येते. ज्या पेशंट्सना अगदी प्रत्येक बाबीत सपोर्ट लागू शकतो आणि प्रत्येक पूर्ण ब्लड क्लीन करण्याची जी प्रोव्हिजन देण्याची गरज लागते अशी एक मशीन CRRT सिस्टीम ती आधार सर्वप्रथम सोलापुरात आणते. तर सोलापुरात भरपूर पायोनियरिंग वर्क ICUमध्ये आधार सुपर स्पेशालिटी प्रायव्हेट लिमिटेड हॉस्पिटल करणार आहे आणि आपण ते करत जात आहोत ऑन अ डेली बेसिस. क्या बात आहे, खरंच खूप इंटरेस्टिंग आणि जबरदस्त वाटतं हे सगळं ऐकून. पण यासोबत एक डालिमा असं सुद्धा असेल लोकांना आता की हे सगळं आलं म्हणजे खर्च खूप झाला किंवा जास्त लोकांचा विश्वास हा पुण्या मुंबईच्या डॉक्टरवरती खूप असतो. तर मग त्या वर्गाला तुम्ही आता काय सांगाल की बाबा आपल्या सोलापुरात हे सगळं आहे पण ह्याच्यावरती ॲक्सेप्टन्स लोकांचा लवकर बसत नाही, तर त्यांना काय सांगताल? माझा टॅग लाईनच या हॉस्पिटलचा आहे, युअर हेल्थ आर प्रायोरिटी. आणि जसं मी म्हणतोय त्याप्रमाणे अ सर्व्हिस विच कॅन बी अफोर्डेड बाय एनीवन. मी जर गरीबातल्या गरीब पेशंटला जर मदत करू शकत नसेल तर त्याचा काही अर्थ नाही. सोलापुरात आल्यापासून माझा प्रायमरी एम जो आहे तो सर्व्हिस फॉर ऑल आणि 2020चा WHO जो स्लोगन आहे हेल्थ फॉर ऑल त्याचा मी खंदा भक्त आहे आणि खंदा समर्थक आहे. मला सगळ्यांना सर्व्हिस फॉर ऑल आणि हेल्थ फॉर ऑल हा कन्सेप्ट द्यायचा आहे. अतिशय माफक दरात या गोष्टी अवेलेबल करायच्या आहेत आणि जर आपण हे कम्पेअर केलं विथ एनी कॉर्पोरेट हॉस्पिटल एनिवेअर, फक्त सोलापुरातच नाही एनिवेअर, हे सगळ्यात चिपेस्ट आपण अवेलेबल करतोय. अगदी माफक दरात हे आपण अवेलेबल करतोय पूर्ण सोलापूरवर. क्या बात आहे, म्हणजे खरंच आधार हा एकतर मल्टी स्पेशालिस्ट डॉक्टरमधून भरभरून आहे, टॅलेंट भरभरून आहेत, खूप वेगवेगळ्या नवनवीन टेक्नॉलॉजीज इथे आहेत. तेव्हा खरंच डॉक्टर खूप भारी वाटते की सोलापुरात अशी काहीतरी नवीन संकल्पना असं काहीतरी भन्नाट होतं. तेव्हा या सगळ्यांसाठी खरंच खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की ज्याप्रमाणे तुम्ही हायजीन बोललात, ज्याप्रमाणे कोविड बोललात, त्याप्रमाणे दैनंदिन आयुष्यात सुद्धा हेल्दी राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर प्रेक्षकांना जे कोणी पाहतील त्यांना सगळ्यांना काय संदेश देतात? जसं सुरुवातीलाही म्हणालो होतो आणि आताही म्हणतो, स्वतःची काळजी घेणं हे स्वतःची जबाबदारी असते आणि स्वतःची जबाबदारी ही फार मोठी जबाबदारी. आणि सगळ्यात प्रायमरी गोष्ट म्हणजे काय की आपण जर आजारी असो किंवा आपण जर अप टू मार्क नसो एखाद्या कामासाठी तर ते अवॉइड करणं, घरी प्रॉपरली सगळ्यांची काळजी घेणं आणि शारीरिक स्वच्छता सांभाळणं, फ्रेश गोष्टी आणि म्हणजे फ्रेश अन्नपदार्थ खाणं, या सगळ्या गोष्टींचा फार इम्पॉर्टन्स आहे लाईफमध्ये आणि याच्यामध्ये आपली स्वतःची काळजी घेण्यामध्ये. तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपण युजली दुर्लक्ष करतो यांच्याकडे जर जास्त लक्ष दिलं तर आपण जास्त हेल्दी राहू शकतो असं मला वाटतं. नक्कीच डॉक्टर, आणि माणसातल्या ईश्वराला BR न्यूजकडून आमचा सलाम आणि आपलं काम असंच चालत राहू दे आणि आधारला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.